कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो. तुम्ही जगभर किती नाव सन्मान कमवा, घरी आल्यावर वडिलांच्या पाया पडताना वडील पाठीवर जी थाप टाकतात ना, त्याच्यासारखा आयुष्यातला दुसरा पुरस्कार मोठा नाही कुठला. आम्ही त्याच्यासाठी आतुरलेलो असतो, बस दुसरं काही नसतं. एखादं पारितोषिक मिळाल्यावर घरी धावत या आणि आईच्या कुशीत शिरा. आई घट्ट कवटाळते, वर पहा फक्त, तिच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू सुटतो. आपल्या पोराच्या यशाचा आनंद अश्रू हा पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो. याच्यापेक्षा दुसरा मोठा काहीच नाही. आपण कुणासाठी करतो? कधीतरी लहानपण आठवून बघा. एखादी गोष्ट मिळाली की धावत धावत आई, एखादा प्रचंड मोठा पराक्रम गाजवला की बाबा, कोण आनंद. आपल्या यशानं आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू यावेत, त्याच्यासारखा दुसरा गौरव, दुसरा पुरस्कार नाही. हे कौतुक पोराला बळ देत. शहाजीराजांनी ते केलं. जमेल का? अविश्वास दाखवणच नाही, जमणार, जमणार. सगळी क्षमता सामर्थ्य असूनही आमची पोरं अपयशी का होतात माहितीये? तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलं असेल. त्या हत्तीच्या पिल्लाला माहूत लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिल्लू सुटायची कोशिश करतात, धडपड करतात, सगळी ताकद एकवटतं. तो साखळदंड तोडायचा प्रयत्न करतो, ताकद कमी पडते, बळ तोकडं पडतं. तो साखळदंड हत्तीच्या पिल्लाला तोडताच येत नाही. शेवटी प्रयत्न करून ते थकतं आणि म्हणतं नाही, नाही जमणार आपल्याला. तेच हत्तीचं पिलू परत मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंडीत घेऊन उन्मळून टाकतं. त्या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तो साखळदंड नुसताच तिथं पायात त्याच्या सोडलेला असतो. पण बांधलेलं नसताना सुद्धा तो बलाढ्य मोठा हत्ती कधीच तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून का ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय. आपण इथून निष्ठू शकत नाही. मर्यादा तुम्हाला कुणी बाहेरून घालू शकत नाही. बंधनं तुम्हाला कधीच कुणी बाहेरून घालू शकत नाही. मर्यादा तुम्ही आतून घालत असता स्वतःला. साखळदंड बांधलेला नसताना सुद्धा बांधलाय असं ठरवता आणि पुढं जायचंच टाळता. हे आमच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. आमच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना काय सांगितलं पाहिजे? आहे ताकद तुझ्या, चल जा. अजय शहाजीराजांनी शुभराजांना सांगितलं, जमेल का? जमेलच, जा. बलाढ्य आहेस. तेव्हा पुढची पिढी घडेल. हो, तेव्हा घडेल पिढी. अपयशाची कारण आमची ही आहेत. आम्हाला बाहेरून कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात. या जगात फक्त आम्हीच स्वतःला पराभूत करू शकतो आणि या जगात दुसरं कुणी आपल्याला विजयी करू शकत नाही. फक्त आपणच आपल्याला विजयी करू शकतो. ज्याला हे कळालं ना, त्यानं इतिहास घडवला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात संकट आपल्याला अडवायला येत नाहीत, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी, संकट, अडथळे यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सावलीत ठेवूच नका पोरांना. बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हे ज्याला कळाला तो 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 घडतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, हेच का शिकवायचं सारखं? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न तरी पडला, ते खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर तो बसला असताना पडलं असतं सफरचंद खाली. काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही. अकेले अकेले खाएंगे.
आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा वाढवली पाहिजे, प्रश्न पडले पाहिजेत, उत्तरं शोधता आली पाहिजेत, उत्तरं देता आली पाहिजेत, तेव्हा जगणं घडतं. पित्यानं काय करायचं असतं, जबाबदारीचं भान द्यायचं असतं पुढच्या पिढ्यांना. शहाजीराजांनी ते दिलं, पण ध्यानी ठेवा शिवभाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उसळणाऱ्या धारकरांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अस्मितेचा आणि विश्वासाचा राजे, हा भगवा डौलानं फडकत राहू द्या. एक पिता काय देतोय संस्कार, शहाजीराजांनी तो विश्वास दिला आपल्या पुत्रात, हा भगवा तुमच्या राज्याचा आहे, न्याय देईल हे राज्य, विश्वास देईल. काय संस्कार आहे तो, आमच्या पोरांना हे संस्कार द्यावं. बाप आम्हाला दुसरं काही नाही मागत, त्यांनी त्याचं सगळं विश्व उभा केलंय, तुमच्यासाठी समर्पित करून त्यांचा विश्व उभा करण्यासाठी धडपडलाय. काही अपेक्षा नसते, फक्त जे नाव दिलंय ना ते नाव फडकट ठेवा, तेवढी अपेक्षा असते बापाची, बाकी काही नाही. माता पित्यांकडनं शिकण्याचा एकच गुण आहे आमच्याकडे. देवकी होणं कुणालाही जमतं, यशोदा होता आलं पाहिजे. वसुदेव होणं कुणालाही जमतं, नंद होता आलं पाहिजे. आपल्या मुलाला जन्म कुणी देतं, कुणी वाढवतं, दुसऱ्याचं पोर सोवळ घेऊन त्याला माया देऊन त्याला भगवान श्रीकृष्ण करता आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं जगणं आहे. या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात, देत राहतात, देत राहतात. रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता. शून्यातनं विश्व उभा केलं. वयाच्या 52व्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार जडला, हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती, जगातला सगळ्यात श्रीमंत रॉकफेलर. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही. 52व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त 6 महिने राहिलेत तुमचे. त्या दिवशी रॉकफेलर घरी आला, स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं, रॉकफेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि 6 महिने राहिलेत. बस आता मी फक्त दान करत राहणार. म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा. लोक यायचे, प्रश्न मांडायचे, अडचणी सांगायचे, आणखी काय सांगायचंय, हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा. 6 महिन्यात मरणारा रॉकफेलर वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 92 वर्षाचा झाला. रॉकफेलर ठणठणीत होता आणि 52 ते 92 फक्त तो संपत्ती वाटत होता. त्याची संपत्ती किती कमी झाली होती, 52व्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या 15 पट संपत्ती त्याची 92व्या वर्षी होती. कमी तर झाली नव्हतीच, 15 पट वाढली होती. आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं. एक बाई डोक्यावर हंडा घेऊन 5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करत जायची. दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग 5 किलोमीटर परत वणवण करत उन्हातानाची घरी यायची. येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला. म्हटला, ताई घसा गोरडा पडलाय, घोडभर पाणी देतेस का? त्या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला. त्या सद्ग्रस्ताला ओंजळभर पाणी दिलं. तृप्ततेनं त्याने पाणी पिलं. हंडा परत डोक्यावर घेतला. ती पुढे निघाली. काही अंतर आली, परत एक जण भेटला. आई आत्ताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही, पाणी देतेस? ही चिडली नाही, संतापली नाही. तर तुझ्यासाठी 5 कोस वणवण करायला गेले वय, तुला पाणी द्यायला. सर बाजूला.
अजिबात म्हटली नाही. शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला, त्याही माणसाला तिनं पाणी दिलं, तो पाणी पिला, हंडा डोक्यावर घेतला, परत निघाली. वाटेत आणखी माणसं भेटली, पाणी मागत राहिली, ही पाणी वाटत राहिली, घराजवळ पोचली. त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता, हातातलं कॅन तेवढं भरलेलं. दारात पोरगं होतं, पोरानं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय. पोराच्या लक्षात आलं, ज्यार्थी हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली, पण ज्यार्थी डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. पोरला राग आला, दारात आलेल्या आईला विचारलं, दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वणवण करत गेलीस का? 5 कोस वणवण करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला? काय गरज होती? तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली, बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते, दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत, माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात. हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे.